पावसानंतर रोमचे रस्ते नुकतेच धुतलेले, स्वच्छ आणि चमकणारे दिसत होते. आर्या खन्ना त्यांच्या बाजूने वेगाने चालत होती. आज तिला बराच उशीर झाला होता. विद्यापीठ तिच्या अपार्टमेंटपासून थोड्या अंतरावरच होते, म्हणून ती चालत जात होती. मायकलने सांगितले होते की आज एक रुग्ण भेटायला येईल. त्याला थेरपी सत्रांची आवश्यकता आहे. हे आर्याचे विद्यापीठातील फिजिओथेरपीचे शेवटचे वर्ष होते आणि त्यानंतर तिला एक यशस्वी ऑर्थोपॅडिक सर्जन व्हायचे होते. विद्यापीठ एक रुग्णालय देखील होते, जिथे ती रुग्णांना थेरपी सत्रे देत असे. आर्या खन्ना भारतातून येऊन 5 वर्ष झाली होती. ती एक सावळी मुलगी होती आणि तिचे नशीबही तिच्या रंगाइतकेच काळे होते. इटलीला येण्यापूर्वी तिच्या काळ्या रंगामुळे तिला अनेक प्रस्तावांनी नाकारले होते. जेव्हा तिचे 5वे नाते तुटले आणि लग्नाच्या दिवशी घोड्यावरून पडून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पाय मोडला, तेव्हा तिला एक अपशकुनी मुलगी म्हणून ठरवण्यात आले. समाजातील ती अशी स्त्री बनली होती जिच्याशी कोणीही लग्न करायला तयार नव्हते. तिने लग्न न करता फिजिओथेरपिस्ट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती शिष्यवृत्तीवर इटलीला आली, भारतात तिचे अंधारे भाग्य मागे सोडून. पण तिला माहीत नव्हते की तिच्या नशिबाची शाई तिच्या अस्तित्वावर चिटकली आहे आणि ती त्यातून सुटू शकत नाही. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर ती तिच्या इच्छित स्थळाकडे वाटचाल करू लागली. हाडांच्या किरकोळ दुखापतीपासून ते पाठीच्या कण्यातील दुखापतीपर्यंत सर्व रुग्ण तिच्या विद्यापीठात येत असत आणि तिने त्यांच्यासोबत सत्रे केली होती. ते तिच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून काम करत असे आणि ती तिच्या रुग्णांची इतक्या सौम्यतेने आणि काळजीने वागायची की ते येथे परत येऊन आर्या खन्नाकडून उपचार करून घेत असायचे. आणि आता तिच्या प्रॅक्टिसच्या शेवटच्या वर्षात एक रुग्ण तिच्याकडे आला, ज्याचा 3 वर्षापूर्वी एक धोकादायक अपघात झाला होता. परिणामी त्याचा जीव वाचला होता, परंतु त्याच्या मणक्यातील प्लेट्स हलल्या होत्या. शस्त्रक्रियेचा फारसा फायदा झाला नाही, म्हणून डॉक्टरांनी त्याला ऑर्थोपॅडिक तज्ज्ञाकडे पाठवले की जर त्याने त्याचा व्यायामाचा दिनक्रम चालू ठेवला तर कदाचित तो पुन्हा कधीतरी चालू शकेल. आणि हीच आशा त्याला आर्याकडे घेऊन आली होती. तिच्या प्राध्यापकांनी या रुग्णाला तिच्याकडे पाठवले होते आणि म्हणाले होते, जर तू या रुग्णाला हाताळू शकलीस तर तू एक यशस्वी ऑर्थोपॅडिक्स होशील, कारण तो खूप गर्विष्ठ आहे आणि कोणालाही त्याच्या जवळ येऊ देत नाही. खूप लाजाळू व्यक्ती आहे. आर्याने त्याच्याकडे हसून पाहिले आणि म्हणाली, तुम्ही आर्याला आव्हान देत आहात का? विचार करा. पण मी त्याला फक्त एका सत्रात माझ्याकडे परत आणेन. तिने तिच्या वरिष्ठ ऑर्थोपॅडिक सर्जन मायकलला आव्हान दिले आणि बाहेर पडताच कोणीतरी व्हीलचेअर कॉरिडॉरवरून ढकलत आले. ती क्षणभर गोठली. तिला वाटले की मायकल एका वृद्ध माणसाचा उल्लेख करत आहे, पण प्रत्यक्षात तो एक देखणा तरुण होता, ज्याच्या पांढऱ्या बोटांनी व्हीलचेअरच्या हँडलला घट्ट पकडले होते. त्याच्या चेहऱ्यावर खोल गंभीरता कोरलेली होती. तो आर्याकडे खोल नापसंतीने पाहत होता. कदाचित कोणीतरी मायकलला चुकीची माहिती दिली असेल, कारण तो तरुण खूप मृदू स्वभावाचा आणि निष्पाप दिसत होता. तिला त्याच्याबद्दल खूप दया जाणवत होती. ती जवळ गेली आणि त्याच्या व्हीलचेअरवर ठेवलेल्या पांढऱ्या हातांवर तिचे गव्हाळ रंगाचे हात ठेवले. ती थोडी झुकली, तिचा चेहरा त्याच्या अगदी जवळ आणला आणि म्हणाली, स्वागत आहे मिस्टर देव. या, मला तुमचे सत्र घ्यायला आनंद होईल. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या ओठांवर एक हास्य होते, कारण तो खूप सुंदर आणि निष्पाप दिसत होता. पण पुढच्या क्षणी त्या देखण्या निष्पाप दिसणाऱ्या माणसाने जे केले ते पाहून आर्या खन्नाला जणू काही तिचे मन हरवले आहे असे वाटले. तिला मायकलचे ते अत्यंत गंभीर असल्याबद्दलचे शब्द आठवले आणि तो एक गर्विष्ठ माणूस आहे, त्याच्याकडून सावध राहा. पण आर्याला कल्पना नव्हती की तो इतका उद्धट असू शकतो. आर्याला तिच्या हृदयात आणखी कोमलता जाणवण्यापूर्वीच त्याने अचानक त्याची व्हीलचेअर मोठ्या जोरात मागे ढकलली. आर्याचे हात त्याच्या हातावरून निसटले आणि तिचा चेहरा त्याच्या हातावरून बाजूला झाला. ती आपला तोल गमावून जमिनीवर पडली. तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. हा हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की आर्या बेशुद्ध झाली. त्याशिवाय तिला लाज वाटली, कारण जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषासमोर पडली तर तिला फक्त वेदनाच नाही तर खूप लाज वाटते. ती लगेच उठली आणि तिने तीव्र रागाने देवकडे पाहिले, जिथे काही क्षणांपूर्वीच त्याच डोळ्यात
मऊपणा होता. तो मुलगा खूप गर्विष्ठ आहे. तो कोणालाही त्याच्या जवळ येऊ देत नाही. हे शब्द तिच्या कानात घुमले आणि तिने अपमानाच्या जळत्या भावनेने तिच्या मुठी आवळल्या. तिने मनात निश्चय केला, मी त्याला असा धडा शिकवेन जो तो आयुष्यभर लक्षात ठेवेन. पण ती काही बोलू शकली नाही. देव अजूनही तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. मग जणू काही म्हणू इच्छित होता, पाहिले, माझ्याबद्दलच्या अफवा खऱ्या आहेत. पण तो आर्याला ओळखत नव्हता. तिला हट्टी आणि बंडखोर लोकांनाही कसे नियंत्रित करायचे आहे हे माहीत होते. आर्या पटकन त्याच्याकडे सरकली आणि तिच्या सर्व शक्तिनिशी मागून त्याची व्हीलचेअर ढकलली. ती तिच्या आतल्या रागाची थेट प्रतिक्रिया होती. खोलीचा दरवाजा समोर होता आणि व्हीलचेअर वेगाने त्याच्याकडे जात होती. त्याचा चेहरा दारावर आदळण्याआधी आणि आर्याचा सूड पूर्ण होण्याआधी तो दारापर्यंत पोहोचत असताच आर्याने त्याला थांबवले. ती देवच्या कानाजवळ झुकली आणि गंभीर आवाजात म्हणाली, मिस्टर देव, तुम्ही लोकांना काहीही समजत नाही असे दिसते. पण काळजी करू नका. मला ते अनेक प्रकारे कसे समजावून सांगायचे आहे ते माहीत आहे. कदाचित तुमच्या मेंदूलाही अपघातात दुखापत झाली असेल, म्हणूनच ते नीट काम करत नाही. मला ते आधी दुरुस्त करावे लागेल आणि माझी उपचार पद्धती अशी आहे की जो कोणी ते एकदा करून घेईल तो माझ्याकडे परत येईन. मी तुमचे खूप चांगले उपचार करेन, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप खास रुग्ण आहात. त्याचे डोळे पुन्हा भेटले. आर्याच्या नाकातून रक्त येत होते आणि देवचे डोळे रागाने भरले होते. जेव्हा त्याची व्हीलचेअर दारावर आदळणार होती तेव्हा तो घाबरला होता. अगदी क्षणासाठी का असेना देवला आत कुठेतरी असहाय्य आणि अपमानित वाटले आणि त्यामुळे डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि त्याच्या डोळ्यात ज्वाला येऊ लागल्या. आणि ही त्यांची पहिली भेट होती. आर्या तिच्या ऑफिसमध्ये बसून देवचा एक्स-रे काळजीपूर्वक तपासत होती, जो काही क्षणांपूर्वी घेण्यात आला होता. त्याच्या पाठीच्या कण्यांच्या 2 प्लेट्स त्याच्या मध्यवर्ती स्थानावरून सरकल्या होत्या, अगदी त्याच्या मेंदूप्रमाणेच. परिस्थिती खूपच गुंतागुंतीची होती. ती सतत विचार करत होती की आधी काय करावे. त्याची आधीच एकदा अयशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याने दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्करणे खूप धोकादायक होते. त्याला प्लेट्स पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्याच्या पायावर परत उभे करण्यासाठी फिजिओथेरपी आणि व्यायामाची आवश्यकता होती. तो खरोखरच एक अतिशय खास रुग्ण होता. त्याच्या वैयक्तिक माहितीवरून तो भारतातून आहे हे कळल्यावर आर्या आश्चर्यचकित झाली. तो गेल्या काही वर्षापासून इटलीमध्ये होता. तो एक प्रसिद्ध वास्तुविशारद होता आणि तिथे एका प्रकल्पावर काम करत होता. इमारतीचे नूतनीकरण कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ध्येय आणि एके दिवशी घाईघाईने जात असताना त्याचा कार अपघात झाला आणि तो त्याच्या पायावर उभे राहण्याच्या क्षमतेपासून वंचित झाला. आर्याने त्याची फाईल हातात धरली होती आणि त्याच्या मागील आयुष्याची कहाणी तिच्यासमोर संघर्षाने भरलेली होती. इतक्या लहान वयात इतकी मोठी उंची गाठणे हे काही सामान्य काम नव्हते. कदाचित कठोर परिश्रम हा आर्या आणि देवच्या आयुष्यातील समान धागा होता. तिनेही तिच्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी कठोर परिश्रम केले होते. कधीकधी ते कटू शब्द आणि आठवणी अजूनही तिच्या मनात घुमत असायच्या. जर तिने धाडस केले नसते आणि तिच्या सर्व कमकुवतपणांवर विरुद्ध लढले नसते तर कदाचित आज ती अशा वराची वाट पाहत बसली असती जो तिला तिच्या सर्व संकटांपासून वाचवेल आणि तिचे जीवन स्वर्ग बनवेल. हे आर्याचे विचार होते आणि ते पूर्णपणे चुकीचे होते. कारण जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःच्या कमकुवतपणाशी लढायला आणि स्वतःला बळकट करायला शिकत नाही, तोपर्यंत कोणीही त्यांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकत नाही. आपला गैरसमज आहे की एका बलवान पुरुषाच्या आश्रयाला येऊन आपण बलवान होऊ आणि आपल्या सर्व समस्या संपतील. आता ती इतरांच्या तक्रारींकडे पाहू लागली. डॉक्टरांनी श्रीदेव यांच्या जखमांवर उपचार करण्यासाठी त्यांच्या प्रकृतीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक होते. शेवटी तिने तिचा चष्मा काढला, टेबलावर ठेवला आणि डोळे चोळले. श्रीदेव यांच्या यशस्वी कारकिर्दीने ती प्रभावित झाली होती, परंतु त्याच्या दुखापतीमुळे तिला खूप दुःख झाले होते. जरी त्यांची पहिली भेट खूपच कटू होती आणि तो खरोखरच खूप रागीट माणूस होता, तरी काही कारणास्तव तिला त्याचा अहंकार आकर्षक वाटला. आयुष्यात खूप संघर्ष केलेल्या आणि इतक्या उंच पदावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या नाकावर थोडासा अभिमान असणे अगदी सामान्य होते. असो, गेल्या 5 वर्षात आर्याने सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले होते, म्हणून तिला या सगळ्यांची सवय झाली होती. दारावर हलकीशी थाप पडताच आर्या तिच्या विचारांमध्ये हरवली होती. ती आश्चर्याने सरळ झाली. मायकेल आत आला होता. त्याने तिच्याकडे हसून पाहिले आणि खुर्चीवर बसून म्हणाला, तुझे नाक कसे आहे, आणि हसला.
म्हणजे त्या चिडखोर माणसाने मायकलला घटनेबद्दल सांगितले. आर्या गंभीरपणे म्हणाली, माझे नाक पूर्णपणे ठीक आहे. मायकल म्हणाला, तुला माहीत आहे, नाकाला दुखापत होणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला दुखापत होण्यासारखे आहे. थोडेसे डोळे मिचकावत ती म्हणाली, आपण डॉक्टरांना अहंकार नसतो, कारण आपल्याला अनेकदा वेड्या रुग्णांवर उपचार करावे लागतात. म्हणून आपल्याला आपला अहंकार आणि नाक दोन्ही बाजूला ठेवावे लागते. मायकलने तिच्याकडे हसून पाहिले आणि म्हणाला, म्हणूनच मी तुला निवडले, कारण फक्त तूच त्या हट्टी घोड्यावर नियंत्रण ठेवू शकतेस आणि तो घोडा या रुग्णालयात येण्यास तयार नाही. त्याला 24 तास फिजिओथेरपीची गरज आहे आणि तो त्याला पूर्ण बरा होईपर्यंत तुला त्याला कामावर ठेवायचे आहे, अशी त्याची इच्छा आहे. काहीही असो, हे रुग्णालय, हे संस्थेतील तुझे शेवटचे वर्ष आहे आणि काही दिवसात तू एक पात्र ऑर्थोपॅडिक सर्जन म्हणून पदवीधर होशील. जर तुला प्रॅक्टिस करायची असेल तर हॉस्पिटलऐवजी त्याच्या घरी प्रॅक्टिस कर. रुग्ण 24 तास उपलब्ध असेल. तू त्याचे व्यायाम तुला हवे तितक्या वेळ करू शकतेस, पण त्याला स्पर्श न करता. कारण मी ऐकले आहे की जेव्हा एखादी मुलगी त्याच्या अस्तित्वाला स्पर्श करते तेव्हा तो असा धक्का देतो. तिने डोळे मिचकावले आणि आर्याकडे बोट दाखवले. आर्या चिडून म्हणाली, जो माणूस मला 24 सेकंद सहन करू शकत नाही, तो 24 तास कसे सहन करेल? आणि मी त्याला स्पर्शही करायचा नाहीये. मी त्याच्याशी कसे वागू? मायकल खांदे उचकावत म्हणाला, तुलाच उत्तर शोधावं लागेल, कारण हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. तो अचानक उभा राहिला आणि म्हणाला, तुझे सामान बांध. 2 तासात एक गाडी येईल आणि तुला त्याच्या घरी घेऊन जाईल. शुभेच्छा. आर्याकडून एकही उत्तर न ऐकता तो खोलीतून गायब झाला. आर्याने डोके धरले आणि म्हणाली, तर काय, मला त्या वेड्या देव आवनाला 24 तास सहन करावे लागेल? तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिने या कठीण मोहिमेसाठी स्वतःला तयार केले. मग तिचे सामान उचलले आणि हॉस्पिटलमधून निघून गेली. समोर एक पांढरी BMW उभी होती आणि ड्रायव्हर बाहेर नम्रपणे वाट पाहत होता. ती गाडी जवळ येताच ड्रायव्हरने मागचा दरवाजा उघडला आणि आर्या आत आली. तिने तिचा चष्मा काढला आणि तो तिच्या मुठीत धरला. तिचे हृदय धडधडत होते. तो वेडा माणूस तिचे काय करेल असा विचार करत होती, पण तिला तिचे सर्वोत्तम करायचे होते आणि त्याच्यासाठी रुग्णाला बरे करून तिची योग्यता सिद्ध करायची होती. ती गाडी खूप आलिशान होती. ती घरासमोर थांबली. उतरताच तिच्या समोर उभे असलेले सुंदर घर पाहून ती थक्क झाली. संपूर्ण घर पांढरे रंगवलेले होते आणि गेट राखाडी होता. पांढऱ्या आणि राखाडी रंगाचे हे मिश्रण डोळ्यांना खूप शांत करत होते. ती गेटमधून आत येताच एक लहान गोल लॉन होते, जिथे सर्व रंगांची फुले फुललेली होती. ते घर नव्हते तर एक सुंदर कलाकृती होती. ती रस्त्यावर प्रवेश करताच तिची टक्कर सुमारे 50 वर्षाच्या एका महिलेशी झाली. कदाचित ती केअरटेकर असेल. ती हसली आणि म्हणाली, साहेब खोलीत तुमची वाट पाहत आहेत, आणि एका बाजूला असलेल्या खोलीकडे इशारा केला. तिला त्याच्या खोलीत जावे लागेल का? आर्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण ती फक्त हसली आणि उत्तर न देता स्वयंपाकघरात गेली. आर्या हलकेच दाराकडे गेली आणि बोटांनी ठोठावले. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून तिने स्वतः दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवले. देव तिच्या समोर एक आरामदायी खुर्चीवर बसला होता. आता तो एक सामान्य, पूर्णपणे परिपूर्ण व्यक्तीसारखा दिसत होता. कोणताही दोष नसलेला. आर्या हळुवारपणे त्याच्याजवळ गेली. देवने टेबलावरून कॉफीचा कप उचलला आणि वर्तमानपत्र वाचण्यात मग्न झाला. आर्याने तिचा घसा साफ केला तेव्हा तो म्हणाला, मी बहिरा नाहीये. मला माहीत आहे की तू खोलीत आली आहेस. त्याचा गर्विष्ठ स्वर त्याच्या चेहऱ्यावर अजिबात शोभत नव्हता, कारण त्याचा चेहरा पूर्णपणे निष्पाप आणि निर्दोष होता. असो. आर्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, जर तू कॉफी घेतली असेल तर आपण आपले पहिले सत्र सुरू करू. जवळजवळ 6 वाजले होते. तिने घड्याळाकडे पाहिले आणि पुढे म्हणाली, पण मी या खोलीत आरामदायी नाहीये. तसेच फिजिओथेरपिस्टला आवश्यक असलेली सर्व उपकरणेही त्यात नाहीयेत. त्यानंतर देव अतिशय थांबलेल्या स्वरात म्हणाला, मी तुम्हाला वाटते तितका अज्ञान नाही आणि मी तुम्हाला या खोलीत बोलावलेही नाही, पण तुम्ही स्वतःहून इथे आला आहात. माझ्या शरीराच्या व्यायामासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे मी जवळच्या हॉलमध्ये ठेवली आहेत. पण जर तुम्ही या खोलीत आला असाल तर इथे बसा आणि माझे काही नियम स्पष्टपणे समजून घ्या. नाही, मला इथे बसायचे नाही. मी इथे ऐकत उभी आहे. मला तुमचे नियम सांगा, जेणेकरून मी ते लक्षात ठेवू शकेन आणि आपण आजचा व्यायाम सुरू करू शकू, कारण आधीच बराच उशीर झाला आहे. ती घाईघाईने म्हणाली. ती हे म्हटल्यावर देव म्हणाला, तुम्ही विचारणार नाही की मी तुम्हाला माझ्या थेरपीसाठी का कामावर ठेवले? हा प्रश्न तिचा खरोखर जाणून घ्यायचा होता, कारण त्याच्या प्रत्येक हावभावातून त्याची उदासीनता दिसून येत होती. असे वाटत होते की आर्या त्याच्या अजिबात आवडत नाही.
तरीही तो तिला 24 तास आपल्या घरात ठेवण्यास तयार होता का? आणि त्याने दिलेले कारण खरोखरच आर्याला आश्चर्यकारक करणारे होते. देव म्हणाला, 1 वर्षापूर्वी तू माझ्यासारख्याच एका रुग्णाला तुझ्या प्रॅक्टिस परीक्षांसाठी उपचार केले होते. मी त्या व्यक्तीचे सर्व अहवाल पाहिले आहेत आणि डॉक्टरांचे मत वाचले आहे. डॉक्टरांच्या मताने त्यांच्याकडून फारसा आशा नव्हत्या. पण तू त्याला एक विशिष्ट व्यायाम करायला लावलास आणि तुझ्या उपचार पद्धतीने मला प्रभावित केले. जरी तुझ्याबद्दलची माझी पहिली छाप मला आवडली नाही. तो त्याच्या पहिल्या भेटींचा उल्लेख करत होता आणि आर्या थोड्याशा कटुतेने हसली. काहीही असो, तो माणूस असा माणूस होता जो दुसऱ्या व्यक्तीच्या ताकदी ओळखत असे आणि त्या कशा स्वीकारायच्या हे त्याला माहीत होते आणि त्याला तसे करण्यात कोणताही संकोच वाटला नव्हता. तो ज्या रुग्णाबद्दल बोलत होता तो 1 वर्षापूर्वी त्याच्या रुग्णालयात होता. त्याच अवस्थेत भेटीला आला होता, त्याच व्हीलचेअरवर आणि सुमारे 20-25 वर्षाचा. डॉक्टरांनी सांगितले होते की कदाचित तो आयुष्यभरासाठी अपंग झाला आहे, कधीही स्वतःच्या पायांवर उभा राहू शकणार नाही. पण त्याच्या डोळ्यात आशा होती, जोश. तो पुन्हा चालू शकेल अशी आग. आणि तीच जोश आणि आशा आर्या आज देवच्या डोळ्यात पाहू इच्छित होती. कदाचित म्हणूनच ती त्याच्या पहिल्या भेटीत त्याच्या इतक्या जवळ आली होती आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली होती. पण कदाचित त्याला या स्पष्ट वक्तेपणाचा गैरसमज झाला असेल आणि म्हणूनच त्याने तिला जमिनीवर फेकून दिले असेल. कारण जर एखाद्या रुग्णाला बरे होण्याची ताकद नसेल, जर आशा नसेल, तर जगातील कोणताही डॉक्टर त्याला बरा करू शकत नाही. आणि आर्याला देवमध्ये ती आशा दिसली होती, जेणेकरून तिला कळले की त्याच्यावर केलेले तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. कारण त्याला बरे करणे कठीण होते, पण कदाचित अशक्यही नव्हते. आणि जेव्हा आर्याने त्याला हे सांगितले तेव्हा तो क्षणभर शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. आर्याने जे सांगितले ते त्याला आवडले की नाही हे सांगणे कठीण होते, कारण त्याचे भाव इतके सपाट होते. तिला उत्तर न देता तो म्हणाला, माझी पहिली अट अशी आहे की तू मला कधीही माझी वैयक्तिक माहिती विचारू नकोस. आपले नाते पूर्णपणे व्यावसायिक असेल. आणि आर्याला काही आक्षेप कसा असू शकतो? कदाचित त्याला खरोखर वाटले असेल की ती एक फालतू मुलगी आहे जी त्याच्या दिसण्यावरून त्याच्या प्रेमात पडेल. तिचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी काय संबंध असू शकतो? जेव्हा त्याने तिला तिची दुसरी अट सांगितली तेव्हा तिने आश्चर्याने तोंड उघडे ठेवून त्याच्याकडे पाहिले, जणू काही तिला त्याचे शब्द चुकीचे समजले असतील. तो म्हणाला, मला काळे केस असलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. लवकर एक केस तज्ज्ञ येईल आणि माझ्या आवडीनुसार तुमचे केस रंगवेल. यावेळी आर्याने रागाने विचारले, माझ्या काळ्या केसांवर तुला काय आक्षेप आहे? आणि त्याने जे सांगितले त्याने तिला अगदी हादरून टाकले. तो म्हणाला, मला काळ्या रंगाचा तिरस्कार आहे. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि आर्याला वाटले की कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर जोरात मारले आहे. तर तो तिच्या केसांच्या आडून तिच्या रंगाची थट्टा करत होता का? आर्याचा चेहरा अपमानाने लाल झाला आणि तिचे पुढचे शब्द तिच्या घशात अडकल्यासारखे वाटले. तिला पळून जावेसे वाटले आणि या माणसाला पुन्हा कधीही भेटू नये. भारतानंतर इथे राहिल्यापासून आत्तापर्यंत कोणीही तिच्या रंगाचा उल्लेख केलेला नाही, पण हा माणूस. आर्याला त्याला फाडून टाकावेसे वाटले. तिला असे पाहून तो काही क्षण तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिला. मग म्हणाला, काय झालं आर्या? तुला काही समस्या आहे का? हो, मला एक समस्या आहे. कारण तू म्हणालास त्याप्रमाणे आपण वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही. पण तू मी आल्यापासून मला वैयक्तिकरित्या दुखावले आहेस, माझी चेष्टा केली आहेस, माझ्या रंगाची थट्टा केली आहेस. तू स्वतःला खूप सभ्य व्यक्ती समजतोस, पण जर तू मला विचारलेस तर तू अत्यंत गर्विष्ठ आणि अज्ञानी आहेस. हां, तू माझा अपमान केलास आणि मी तुला यासाठी कधीही माफ करणार नाही. आर्याने इतके दिवस मनात साठलेले ठेवलेला सर्व राग बाहेर काढला. तिचा चेहरा लाल झाला आणि अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. जणू तिचे हृदय तुटले आहे आणि देव गोंधळून तिच्याकडे पाहत होता. जणू काही ती काय म्हणत आहे, ती का रडत आहे आणि त्याने काय केले आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो आणखी काही बोलण्यापूर्वीच आर्या मागे हटली. ती बाहेर आली. तिला तिचा झालेला अपमान 1 मिनिटही सहन करता आला नाही, म्हणून ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिचे डोके वेदनेने फाटत होते आणि दुःख इतके तीव्र होते की सगळं काही वाहून जाईल असे वाटत होते. अचानक तिच्या ऑफिसचा दरवाजा उघडला आणि मायकेल आत आला. तो खूप अस्वस्थ दिसत होता. तो म्हणाला, आर्या, तू ठीक आहेस ना? काय झालं? तू का निघून आलीस? मला आधीच माहीत होते की त्या माणसाला कोणीही सहन करू शकत नाही. कदाचित मी तुला तिथे पाठवून चूक केली. कृपया मला माफ करा. तो खूप लाजला आणि तिचे रडणे पाहून त्याला आणखीनच वाईट वाटले. तो अस्वस्थ झाला. ती म्हणाली, भविष्यात त्या माणसाचा उल्लेख माझ्यासमोर करू नकोस.
त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी पाठव. मी माफी मागते. मायकल तिच्याशी आता काही बोलला नाही आणि लाजत खोलीतून निघून गेला. आर्याने तिची बॅग उचलली आणि हॉस्पिटलपासून काही मिनिटाच्या अंतरावर असलेल्या तिच्या फ्लॅटकडे निघाली. तिच्या काळ्या रंगावर हा एक प्रकारे आघात होता, ज्यावर ती गेल्या 5 वर्षापासून मात करण्यासाठी संघर्ष करत होती आणि एका क्षणात सगळं काही नाहीसं झालं. आता तिला माहीत नव्हते की ती स्वतःला कसे सांभाळेल, कारण ती एक कुरूप काळी मुलगी आहे आणि ती वस्तुस्थिती तिला कधीही सोडणार नाही. ती तिच्या खोलीत गेली आणि बेडवर पडली. ती पुन्हा रडू लागली. तिला कधी झोप लागली ते तिलाही कळले नाही. अचानक दारावरची बेल वाजली आणि आर्या जागी झाली. तिने आश्चर्याने डोळे उघडले आणि पहाटेचे 5 वाजले होते. यावेळी तिच्या दारावर कोण असू शकते? तिला थोडी काळजी वाटली. ती पटकन उठली. ती कालच्या स्थितीत होती. तिचे कपडे बदललेले नव्हते किंवा केस विंचरलेले नव्हते आणि स्वतःला सामान्य स्थितीत आणण्यासाठी पटकन आरशासमोर उभी राहिली. बाथरूममध्ये गेली आणि चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले. तिच्या डोळ्यातील लालसरपणा थोडा कमी झाला. पण दार उघडताच कालचा रंग अचानक आर्याच्या चेहऱ्यावर परत आला. पण ती सावरली, कारण तिच्यासमोर एक लाजिरवाणा मायकल उभा होता आणि त्याच्या शेजारी व्हील चेअरवर तोच माणूस बसलेला होता, ज्याचा तिला तिरस्कार होता. तो माणूस ज्याने तिला एका क्षणात पूर्णपणे तोडले होते आणि ज्याचा चेहरा ती पाहूनही इच्छित नव्हती. तो तिच्याकडे बारकाईने पाहत होता. आर्याने मायकलकडे पाहत तिच्या डोळ्यांनी विचारले, "मी काल काय बोलले ते विसरलास का?" आणि तो लाजिरवाणा झाला. समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, "फक्त 5 मिनिटे माझे ऐक. कदाचित काहीतरी मोठा गैरसमज झाला असेल. ये." आर्या म्हणाली, "तू आत ये." "पण मी या माणसाला माझ्या फ्लॅटमध्ये येऊ देणार नाही." तो म्हणाला, "ठीक आहे, मला आत येऊ दे." ती निघून गेली. म्हणून तो तिच्यासोबत आत आला आणि दार जोरात बंद केले. ती इतकी उद्धट नव्हती, पण तिला खात्री होती की ती या माणसासाठी कधीही दार उघडणार नाही. मायकलने विचारले, "तुम्ही मिस्टर देवची फाईल वाचली का? त्यात त्यांची वैयक्तिक माहिती होती." आर्याने विचारले, "माझ्यावरील या अपमानाचा त्याने काल पाठवलेल्या फाईलशी काय संबंध आहे?" तो म्हणाला, "एक खोल संबंध आहे, म्हणूनच मी ती तुला दिली. मी त्या फाईलवर फक्त एक नजर टाकली होती, तरीही मला आता त्यात रस नाही." तो म्हणाला की त्या फाईलमध्ये एका दुखापतीचा उल्लेख होता, ज्याचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम झाला आहे. त्याला काळ्या रंगाचा फोबिया आहे. "काल तू त्याच्या घरी गेलीस तेव्हा तुला काहीही काळे दिसले का?" त्याने विचारले आणि तिला पूर्णपणे धक्का बसला, कारण त्याची केअरटेकर एक 50 वर्षाची महिला होती. तिचे केसही सिल्वर रंगाने रंगवलेले होते आणि तिने पांढरा ड्रेस घातलेला होता. चौकीदारापासून ते ड्रायव्हरपर्यंत सर्वांचे कपडे सारखेच होते. त्यांच्या केसांमध्ये काळ्या रंगाचा एकही लवलेश नव्हता. या घरातील पडदेही पांढरे आणि राखाडी होते. तिने आश्चर्याने मायकलकडे पाहिले. तो म्हणाला की मिस्टर देव यांचे बालपण सामान्य नव्हते. लहानपणी कोणीतरी त्यांच्या पालकांना मारले होते आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी या खुन्याला पाहिले होते. त्याने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, काळा मुखवटा घातला होता आणि हातात काळे हातमोजे घातलेले होते. तो अनेकदा त्याला स्वप्नात घाबरवण्यासाठी येत असे. तेव्हापासून त्याला काळ्या रंगाचा फोबिया आहे. तो संपूर्ण जगातून काळा रंग काढून टाकू शकत नाही, हे खरे आहे, परंतु जे त्याच्या जवळचे आहेत त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. मायकल याने लाजिरवाण्या स्वरात हे समजावून सांगताच आर्याच्या कपाळावरील आढ्या कमी झाल्या. मायकल म्हणाला, "मला माहीत आहे की मुली त्यांच्या केसांबद्दल खूप हळव्या असतात, म्हणून कदाचित तुला हे आवडले नसेल की तो तुझ्या केसांचा रंग बदलू इच्छित होता. पण तू जास्त प्रतिक्रिया दिली. तो रात्रभर काळजीत होता की तिला काय झाले आहे. तर तो खरोखरच तिच्या केसांबद्दल बोलत होता का?" ती पूर्णपणे गोंधळली होती. मायकल म्हणाला, "त्याला बाहेर उभे ठेवणे योग्य नाही. त्याला आत येऊ दे आणि बसून हे प्रकरण सोडवू दे. मी त्याला सांगितले की मी त्याला दुसरी एक थेरपिस्ट पाठवते जी आनंदाने तिचे केस रंगवेल, पण तो हट्टी आहे आणि त्याला तुला एकदा भेटायचे आहे, म्हणून मी त्याला इथे आणले. तू पुढे जे काही ठरवशील ते तुझी निवड आहे, पण मला वाटते की तू त्याच्याशी शांतपणे बसून बोलले पाहिजेस." मायकल शांतपणे आणि हुशारीने बोलू लागला आणि थोड्या वेळाने तो समोरच्या व्हील चेअरवर बसला होता. अजूनही आर्याकडे पाहत होता. तर ती खुर्चीवर बसली होती. तिने त्यांच्यासाठी आतिथ्य म्हणून बनवलेल्या चहाचा कपाला तोंड लावले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि विचारले, "मी भारतातून असल्याने माझे डोळेही काळे आहेत. त्यांच्यासाठीही लेन्स लावू का?" तो म्हणाला, "लेन्स लावले तर चांगलेच, नाहीतर ते तुझ्यावर अवलंबून आहे." त्याने खांदे उचकवले, पण आर्याच्या पुढच्या शब्दांनी त्याला आश्चर्य वाटले. "आणि माझ्या त्वचेच्या रंगाचे काय?" ती म्हणाली, "कारण तो देखील काळा आहे आणि दुर्दैवाने तो पांढऱ्या पॉलिशनेही जाणार नाही." तिचे शब्द ऐकून तो काही क्षण गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला. त्याने हातात धरलेला कप टेबलावर ठेवला आणि व्हीलचेअर थोडी हलवली. तो तिला जवळ घेऊन गेला. तो म्हणाला, "तुला वाटत होतं का की मी काल तुझ्या रंगाबद्दल तुला टोमणे मारत होतो?"
असं वाटत होते की त्याला आज आर्या काय बोलली ते समजलं आणि त्याने मोठ्या कष्टाने चहा गिळला. आर्याला हे स्वीकारणं कठीण होतं, कारण हा प्रश्न तिचा अपमान करण्यासाठी होता. तो तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होता. मग त्याने टेबलावरून चहाचा कप उचलला आणि आत पाहू लागला. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, मला कोणता रंग सर्वात जास्त आवडतो? आर्याने लगेच भुवया उंचावल्या. मी इतक्या गंभीर विषयावर कशी बोलू शकते? या मूर्खपणाचा उद्देश काय होता? पण त्याने स्वतःच उत्तर दिले. तो म्हणाला, चहाचा रंग. मला चहाचा रंग आवडतो, विशेषतः भारतीय चहा. तू खूप चांगली चहा बनवतेस आणि तुला कोणी सांगितले की तू काळी आहेस? तुला माहीत आहे का तुझा रंग कसा आहे? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, अगदी चहासारखा. गव्हाच्या कच्च्या दाण्यासारखा, अगदी पिकायला तयार आहे. तो रंग काळा आहे का? त्याने निरागसपणे विचारले आणि ती काही क्षण त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. अचानक चहातून येणाऱ्या वाफेने या माणसाबद्दलचा तिचा भाव नाहीसा झाला आणि ती खरोखरच पूर्णपणे भावूक झाली. तो खूप गर्विष्ठ होता, पण तो एक खरा आणि प्रामाणिक माणूस होता आणि त्याच्या डोळ्यात सत्य होते. तो खरोखर फक्त तिच्या केसांबद्दल बोलत होता. आर्याने अचानक चहाचा कप टेबलावर ठेवला. काही काळापूर्वीच लाज नाहीशी झाली होती. या विषयावर आता काही बोलायचे नव्हते. तिने वेळेकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्ही आता घरी जा. मी माझ्या पहिल्या सत्रासाठी 8 वाजता परत येईन आणि मला उशीर झालेला सहन होत नाही. सगळं तयार असायला हवं. असं म्हणून ती उठून निघून गेली. पण तिला माहीत होतं की तो मागून तिला पाहत आहे. ती बरोबर 8 वाजता त्याच्या घरी पोहोचली होती. समोरच्या पायवाटेवर एक मोठा आरसा होता. त्यात आर्याचे प्रतिबिंब दिसले आणि तिचे नुकतेच रंगवलेले चॉकलेटी तपकिरी केस तिच्या चेहऱ्यावर अगदी सूट करत होते. आर्याने पहिल्यांदा तिच्या रंगाकडे बारकाईने पाहिले आणि नंतर हसले, कारण या माणसाची धारणा अगदी बरोबर होती. कदाचित तिच्या अतिरेक रंगामुळे तिचा गव्हाळ रंग काळवंडलेला दिसत होता. तिने हसत रस्ता ओलांडला आणि त्याच हॉलसारख्या खोलीत पोहोचली, जिथे तो आधीच ट्रॅकसूट घालून जमिनीवर पसरलेला गादीवर बसलेला होता. त्याला खरोखरच आर्याची उपचार पद्धती माहिती होती. आर्याने तिच्या ओठांवर हास्य आणले. तिची बॅग एका बाजूला ठेवली, पण त्याने तिच्या कपड्यांकडे बोट दाखवला आणि तिला ते बदलण्यास सांगितले. आर्याने तिच्या कपड्यांकडे आश्चर्याने पाहिले, कारण त्यात कोणताही एकही काळा रंग नव्हता. त्याने म्हटले की, माझ्यासारख्या आरामदायी ट्रॅकसूट घाला, त्यात सोपे होईल. देवने समजावून सांगितले आणि ती खोलीच्या शेजारी असलेल्या वॉशरूममध्ये गेली, जिथे असाच एक महिला ट्रॅकसूट लटकलेला होता. काही वेळाने त्याचे व्यायाम सुरू झाले होते. ती तिच्या हातांनी त्याच्या शरीराचे वेगवेगळ्या भाग अतिशय व्यावसायिक पद्धतीने हलवत होती. तो अविश्वसनीयपणे सहकार्य करत होता. तो अजूनही विविध यंत्रांचा वापर करून व्यायाम करण्यास सक्षम नव्हता, म्हणून आर्याला ही रणनीती वापरावी लागणार होती. सुमारे 1 तास व्यायाम केल्यानंतर तो घामाने भिजला होता. आर्या म्हणाली, जर तुम्ही इतक्या लवकर थकलात तर तुम्ही कधीही बरे होणार नाही. तो म्हणाला, तुम्हाला माहीत नाही की मी किती स्ट्रॉंग आहे, पण मला ऑपरेशन करावे लागले आणि दीर्घकाळासाठी औषधे घ्यावी लागलीत, म्हणून आता मी असा झालो आहे. आणि देवला वाटले की तिच्या स्पर्शाने तो आतून वितळला आहे. त्याच्याकडून एक प्रवाह वाहत होता. ती तिच्या बोटांनी आणखी काही हालचाल करण्यापूर्वीच देवने अचानक आर्याचे दोन्ही हात मागून धरले आणि तिला स्वतःकडे ओढले आणि ती त्याच्या डोक्यावरून त्याच्या समोर असलेल्या गादीवर पडली. हे सर्व इतके अचानक घडले की तिचे मन गोंधळले. तो गादीवर बसला होता आणि आर्या त्याच्यासमोर पडलेली होती. तो खाली वाकला आणि तिच्या दोन्ही खांद्यांना घट्ट पकडले. कदाचित त्याच्या डोळ्यात वेडेपणा किंवा उत्कटता होती. तो कोणत्या अवस्थेतून जात आहे हे तिला समजत नव्हते आणि आर्याला फक्त एकाच अवस्थेतून त्रास होत होता, राग. ती जोरात ओरडली, हा काय लाजिरवाणा प्रकार? जेव्हा त्याने त्याचा पांढरा बोट तिच्या ओठांवर ठेवला, तेव्हा आर्याचे शब्द तिच्या तोंडातच राहिले. शब्द बाहेर येणे थांबले आणि तिचा श्वासही थांबला. तो तिच्याकडे लाल डोळ्यांनी पाहत आणखी झुकला. आजपर्यंत मी कधीही कोणत्याही स्त्रीला माझ्या अस्तित्वाला स्पर्श करू दिलेला नाही किंवा माझ्या जवळ येऊ दिलेले नाही. मी तुला ही परवानगी देत आहे, कारण मला पुन्हा जमिनीवर पाय ठेवून चालायचे आहे, धावायचे आहे. मला वचन दे की तू माझे हे स्वप्न शक्य करशील. मी तुझे सर्व गैरवर्तन माफ करेन. तो कोणत्या ट्रान्समध्ये हे बोलत आहे हे त्याला कळत नव्हते. त्याचा स्वर भावनांच्या उत्कटतेने, उष्णतेने भरलेला होता आणि त्याचा गरम श्वास आर्याच्या अस्तित्वावर पडत होता. हे म्हणत तो त्याच स्थितीत तिच्याकडे पाहत राहिला, पण आर्याला आता ते सहन करण्याची ताकद राहिली नाही. तिने अचानक त्याला मागे ढकलले आणि उठून तिच्या नाजूक अस्तित्वाला त्याच्या मजबूत पकडीतून मुक्त केले. तिला त्याच्या तोंडावर थप्पड मारायची होती, पण तो त्याचा धीर होता आणि त्याला धीर धरावा लागला. आर्याने बाजूला होऊन रागाने म्हटले,
तू माझ्या वागण्याला असभ्य म्हणत आहेस का? तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी कधीही पाहिला नाही. मायकेल अगदी बरोबर होता. तू वेडा आहेस. तू एक स्वार्थी अहंकारी माणूस आहेस. तुला वाटते का की मी तुझ्याबद्दल वेडी आहे आणि मी तुला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे? मी तुझे मागील दुष्कृत्य माफ केली आणि तुझी थेरपी सुरू केली, जरी ती क्षमा करण्यायोग्य नव्हतीच. मला माहीत नाही की मी पुन्हा इथे का परत आले, कारण कोणीतरी मला माणसासारखी विनंती केली. पण मी हे का विसरले की मिस्टर देव आवाना यांना माणसातून जंगली व्हायला जास्त वेळ लागत नाही. चांगली धुलाई केल्यानंतर आर्याने तिचे कपडे सरळ केले आणि उठली. आणि हो, जमिनीवर चालणाऱ्या तुमच्या स्वप्नाबद्दल जर तुम्ही असेच वागत राहाल तर तुम्ही जमिनीवर फक्त एक रेंगणारे कीडक व्हाल. हे ऐकून देवचा चेहरा लाल झाला, पण त्याला पर्वा नव्हती. सध्या तरी तो फक्त एवढ्यासाठीच पात्र होता. आर्या म्हणाली, आजचे सत्र संपले आहे आणि पुढचे सत्र घेण्यापूर्वी मला आशा आहे की तुमचे मन, जे किती गोंधळलेले आहे आणि स्वतःच्या डॉक्टरांबद्दल इतके वाईट मत आहे, ते शुद्धीवर येईल. आणि जेव्हा तुम्हाला असे वाटेल तेव्हा मला फोन करा. असे म्हणत आर्याने पश्चातापाने आणि रागाने डोके हलवले आणि खोलीतून बाहेर पडली. तिचा राग इतक्या लवकर कमी होणार नाही हे जाणून तिने बाहेर पडताच दार जोरात बंद केले. तो कदाचित अजूनही गप्प होता. तिच्या मागेच बसला होता, म्हणून तिला हाक मारण्याची हिंमत झाली नाही. ती पटकन घराबाहेर पडली. हा गर्विष्ठ, हा मूर्ख, तो स्वतःबद्दल काय विचार करतो कुणास ठाऊक. घरी परतल्यानंतरही आर्या अजूनही त्याच्याबद्दलच विचार करत होती आणि तिचा राग वाढत होता. मायकलने सांगितले होते की ती मिस्टर देव त्यांच्या घरी जाईल आणि हॉस्पिटलऐवजी त्यांची थेरपी करेल. म्हणून हॉस्पिटलला येण्याची काहीच गरज नाही. पण तिला हॉस्पिटलमध्ये जायचे होते आणि जर त्याला वाटत असेल की आर्याने त्याच्यावर उपचार करावे तर तो हॉस्पिटलमध्ये येईल. ती कधीही त्याच्या घरी परत जाणार नव्हती, जिथे ती दोनदा अपमानित झाली होती. जेव्हा ती रुग्णालयात आली तेव्हा तिचे सहकारी थेरपिस्ट आणि सर्जन ऑर्थोपॅडिक वॉर्डमध्ये रुग्णांची तपासणी करत होते. आणखी काही रुग्ण आधीच आले होते. त्यांच्या सेशनची आवश्यकता होती. थोड्याशा तपासणीनंतर ती थेट मायकलच्या ऑफिसमध्ये गेली, जो त्याचे डोके फाईलमध्ये घालून बसला होता. त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने 2 बोटांनी दार ठोठावले आणि थेट त्याच्या समोरच्या सीटवर गेली. जणू काही तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तुम्ही त्या देवच्या घरी दुसऱ्याला पाठवू शकता. माझी परवानगी आहे, आर्या स्पष्टपणे म्हणाली. तो गप्प बसला आणि तिच्या हावभावांचे निरीक्षण करू लागला. यावेळी अपमानाचे कारण आणि तीव्रता ठरवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा चेहरा रागाने भरलेला पाहून तो शांत बसला. त्याला हे प्रकरण गंभीर आहे हे समजण्यास वेळ लागले नाही. त्याने स्वतःला सावरले आणि म्हटले, श्रीदेव हे वेगळ्या प्रकारचे धीराचे आहेत आणि मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवले कारण तुमच्यात खूप सहनशक्ती होती आणि तुम्ही ते हाताळू शकाल. पण कदाचित मी चुकीचा असेल, कारण मुली खरोखरच खूप भावनिक असतात. मायकलला निराशेची भावना जाणवली. आर्या म्हणाली, असभ्यतेलाही काही मर्यादा असते. माझ्यात खरोखरच वेड्या माणसाकडून इतका असभ्यपणा सहन करण्याची ताकद नाही. हो, जर त्याला त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात यायचे असेल तर ती मी आनंदाने करेन, पण मी त्याच्या घरी जाणार नाही. माझी आणा ते सहन करू शकत नाही. तिने तिचे हात वर केले आणि मायकल आर्याशी हसत म्हणाला, या असभ्य माणसाला तुमचे उपचार आवडले आणि त्याला ते तुमच्याकडूनच घ्यायचे आहेत, कारण त्याला खरोखर बरे व्हायचे आहे आणि त्याला वाटते की तुम्ही त्याला बरे करू शकता. जा आणि त्या वेड्या चिडखोर माणसाला सांग की त्याने पुन्हा त्याच्या तारणकर्त्याचा असा अपमान करू नये. त्याला आधी येऊन माझी माफी मागायला सांग. मग मी याच रुग्णालयात त्याच्यावर उपचार करायला तयार आहे. माझ्याशी इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू नकोस. आर्या मायकलला धमकी देत उठली आणि निघून गेली. खरे तर तिलाही आता सहन होत नव्हते. त्याच्याबद्दल तिच्या मनात असलेली थोडीशी सहानुभूती त्याच्या अहंकारामुळे कमी झाली होती. ती तिच्या ऑफिसमध्ये बसून इतर रुग्णांच्या फाईलची तपासणी करत होती. ती त्या रुग्णांच्या दुखापतीबद्दल तिच्या सहकारी थेरपिस्टशी सल्लामसलत करत होती. तेवढ्यात अचानक तिच्या ऑफिसचा दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर एक गर्विष्ठ माणूस व्हीलचेअरवर बसून तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या हावभावात कोणतीही सौम्यता दिसत नव्हती. आर्याने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तिच्या सहकाऱ्यांशी बोलत राहिली. त्याने हळूहळू व्हीलचेअर तिच्याजवळ ओढले आणि मोठ्या आवाजाने म्हणाला, मिस आर्याशी एकटे बोलू शकेल का? मला आशा आहे माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, कारण मला त्यांच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. कृपया थोडा वेळ बाहेर जा. त्याने आज्ञा दिली. त्याचे सहकारी त्यांच्या फाईल गोळा करत एका सेकंदात ऑफिसमधून बाहेर पडले, कारण त्यांना माहीत होते की मिस्टर देव एक वेडा माणूस आहे आणि तो त्यांना फटकारू शकतो. आर्याने त्या माणसाकडे पूर्णपणे आश्चर्याने पाहिले, ज्याने काही सेकंदात तिला भेटण्याचा मार्ग शोधला होता किंवा कदाचित तिला आणखी अपमानित करण्यासाठी एक नवीन निमित्त शोधले होते. ती रागाने म्हणाली, हे काय आहे?
मी व्यस्त होते. तो म्हणाला, सध्या माझ्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. हे ऐकून आर्याला खूप वाईट वाटले. तू खूप निरुपयोगी आणि स्वार्थी व्यक्ती आहेस. मला तुझ्याशी बोलायचे नाही. तुला या देशात हजारो डॉक्टर सापडतील. मी काही खूप चांगली थेरपिस्ट नाही. खरं तर मी अजून माझी पदवी पूर्ण केलेली नाही. मी फक्त प्रॅक्टिस करत आहे. आणि जणू तिच्या शब्दांचा काही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, मला माहीत आहे की तू सर्वोत्तम थेरपिस्ट नाही. मला तुझ्या उपचारात अनेक कमतरता जाणवतात. आजच्या व्यायाम दरम्यान ते घडले. पण बरं, त्याचा माझ्यासाठी फारसा अर्थ नाही. पण तुमच्यात आणि त्या हजारो लोकांमध्ये एक फरक आहे. त्यावर ती म्हणाली, मला सांगा, माझ्यासारख्या अनाडी थेरपिस्टमध्ये आणि तुम्हाला ज्या हजारो परिपूर्ण डॉक्टरांकडे जाणे देखील आवश्यक वाटत नाही, त्यांच्यात काय फरक आहे? तो किंचित हसला आणि आर्याची नजर त्याच्या गालावरील डिंपलकडे गेली. तिच्या हृदयात अनैच्छिकपणे विचार आला, जर तो इतका गर्विष्ठ नसता तर तो एक परिपूर्ण माणूस असता. तो पुढे म्हणाला, डोळ्यांमधील फरक. आर्याने त्याच्याकडे पाहिले. तिचे तोंड उघडे होते. तिने लगेच विचारले, तुला काय म्हणायचे आहे? तुझ्याकडे येण्यापूर्वी मी शेकडो डॉक्टरांकडे गेलो आहे. मी सर्वात महागड्या फिजिओथेरपिस्टकडे सत्रे घेतली आहेत. पण त्यांचे डोळे तुमच्यासारखे नव्हते. आर्या, तिलाही असंच काहीतरी विचित्र वाटायची अपेक्षा होती. माझ्या डोळ्यात एवढं काय खास आहे? त्याने विचारले. यावेळी रागाची जागा कुतूहलाने घेतली. तो म्हणाला, उत्कटता, तीव्रता, आवड आणि समर्पण. जगात खूप कमी डोळे आहेत ज्यांच्याकडे एकाच वेळी या सर्व गोष्टी आहेत. आणि या डोळ्यांमुळे मी तुमचे सर्व असभ्यपणा आणि राग सहन करतो आणि स्वतःला पुन्हा पुन्हा तुमच्या दारात ओढून आणतो. आर्याला आश्चर्य वाटले. तो पुढे म्हणाला, मिस आर्या, तुम्हाला माहीत आहे, जगात असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या कठोर परिश्रमाने महान गोष्टी साध्य करतात. ते यश मिळवतात. त्यांच्याकडे प्रतिष्ठित पदव्या आहेत. ते त्यांच्या कामात खूपच कुशल आहेत. पण त्यांच्यात उत्साहाचा अभाव आहे. ज्या उत्साहाने त्यांनी त्यांचे काम सुरू केले होते ते काळानुसार कमी होते. मग त्यांना आश्चर्य वाटते की ते त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करूनही त्यांच्यात बरे होण्याची शक्ती शिफा का नाही? आणि त्यांचे एकच उत्तर आहे, ते त्यांच्या कामावरील प्रेम गमावतात. ते त्यांचा व्यवसाय फक्त नोकरी किंवा उपजीविकेचे साधन बनवतात. पण तुम्ही त्यांच्यापैकी वेगळे आहात. तुमच्यात हजारो दोष असू शकतात. तुम्ही परिपूर्ण नाही. तुम्ही त्या महान थेरपिस्टसारखे नाही आहात. मी अशा व्यक्तीसोबत सत्रांना उपस्थित राहिलो आहे, जो त्याच्या कामात पारंगत आहे. पण त्यांची एक कमतरता म्हणजे तो त्याच्या रुग्णातील आवड जागृत करण्यात अपयशी ठरतो. आणि तो कितीही प्रयत्न केला तरीही तो बरा होऊ शकत नाही. कारण डॉक्टर आणि फिजिओथेरपीचे प्राथमिक काम म्हणजे त्यांच्या रुग्णाला समजून घेणे, त्यांच्या आत तो बरा होऊ शकतो असा विश्वास निर्माण करणे. हे काम शक्य आहे. पण तो डॉक्टर फक्त तुमच्या फायली वाचल्यानंतर म्हणतो की तुमचा उपचार अशक्य आहे. मग तो रुग्ण कसा बरा होऊ शकतो? तो स्वतःला कसे एकत्र आणू शकतो आणि पुन्हा प्रयत्न करू शकतो? स्वतःला पुन्हा शोधू शकतो, त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी. आर्याने घामाने भिजलेल्या बोटांमध्ये पेन धरला. आज तिला हे मान्य करावे लागेल की मिस्टर देव गर्विष्ठ आणि असभ्य असले तरी त्यांच्याकडे त्यांच्या विरोधकांना पटवून देण्याची कला आहे. जर त्यांचे शब्द तुम्हाला खूप दुखावत असतील तर तेच मलम देखील लावतात. एक मलम इतका शक्तिशाली की आपण त्यांच्याकडून वारंवार दुखावले जाणे पसंत करतो. तिच्या बाजूने ती विचार करत होती, आजपासून मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहणारही नाही आणि मी त्याची थेरपी घेणारही नाही. ती कबूल करत होती की त्याच्यापासून सुटका मिळवणे सोपे होणार नाही. आणि तिचा स्वभाव असा होता की जर कोणी तिला दुखापत केल्यानंतर मलम लावले तर ती लगेच वितळून जाईल. तिला त्याला आणखी एक संधी द्यायचा विचार करत होती. तिने हसून तिची जुनी फाईल बंद केली, जी एका नवीन रुग्णाची होती, कारण तिला आता या असभ्य व्यक्तीला सहन करावे लागणार होते. हॉलसारख्या खोलीतून बाहेर पडताना ती पूर्णपणे घामाने भिजली होती. आज श्रीदेव यांनी तिचा सर्व सहनशक्ती संपवून टाकली होती, जी तिच्याकडे भरभरून होती. ती रुग्णांसोबत तासनतास सत्रे करू शकत होती, परंतु तिला मधल्या काळात विश्रांती घ्यावी लागत होती, कारण तुटलेल्या मणक्यांच्या रुग्णांमध्ये थकणारे सत्र सहन करण्याची ताकद नसते. तो व्यायाम करू शकत होता, त्यामुळे तिला सत्रांपेक्षा हाताचा जास्त वापर करावा लागत होता. पण श्रीदेव, जे खरोखरच अद्भुत होते, त्यांनी पहिल्या महिन्यांसाठी प्रकाश थेरपी सुरू ठेवली. पण आता एका सुपरमॅनप्रमाणे तो धावण्यास आणि उडण्यास उत्सुक असलेला सुपरमॅन बनल्यासारखे वाटत होते. पण तो अजूनही त्याच्या पायांवर त्याच्या शरीराचे वजन सहन करू शकत नव्हता, कारण त्यासाठी बराच वेळ आणि समर्पण लागणार होते. पण त्याला लवकर बरे व्हायचे होते, कारण श्रीदेव यांच्या मते त्यांच्या कामावर गंभीर परिणाम होत होता. त्याची इमारत, त्याची रचना पूर्ण झाली होती. आता प्रकल्प लवकर काम करून पूर्ण करायचे होते, ज्यासाठी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त आणि व्यवस्थित असणे आवश्यक होते.
ती पाणी पित होती तेव्हा अचानक तो त्याची व्हीलचेअर ढकलत बाहेर आला आणि म्हणाला, "मिस आर्या, मी अजूनही अर्धा तास व्यायाम करू शकलो असतो, पण महिला नेहमीच नाजूक असतात. महिलांनी फिजिओथेरपिस्ट नसावे." ती लगेच त्याच्याकडे वळली, कारण जर तिने त्याची चालणारी जीभ थांबवली नसती तर तो तिच्याबद्दल आणखी काही बोलला असता. "मग तुम्हाला एका महिलाकडून थेरपी घेण्यास कोणी सांगितले? कारण मी ऐकले आहे की पुरुष थेरपिस्टनी या शहरात सर्वत्र क्लिनिक उघडले आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर असे फलक लावले आहेत की श्रीदेव अवाना यांना आत येऊ दिले जाणार नाही, कारण त्यांना तुमचे नेचर चांगलेच माहीत आहे." आर्या त्याला टोमणे मारत निघून गेली तर मागून देवच्या सुंदर गुलाबी ओठांवर एक गोड हास्य फुलले. माहीत नाही की त्याला या मुलीची छेड काढण्यात काय मजा येत असायची. वेळ क्षणार्धात उडून गेला. दिवस, आठवडे आणि आठवडे महिन्यात बदलले गेले. देवचीही तीच दिनचर्या होती. तो एक कठीण जीवन जगत होता आणि त्याची व्यायामाची दिनचर्या देखील कठीण होती आणि ती हार मानणार नव्हता. कदाचित मिस्टर देवला ते आवडलेले असेल, कारण तिने हार मानली नाही. 6 महिन्यानंतर तो पहिल्यांदाच थरथर कापत त्याच्या व्हीलचेअरवरून उठला आणि मागून तिला हाक मारली, "मिस आर्या." आणि ती मागे वळून पाहताना ती डोळे मिचकावणे विसरली. तो इतका देखणा, व्यक्तिमत्वाने परिपूर्ण माणूस होता. या व्हीलचेअरने त्याचे अर्धे व्यक्तिमत्व गिळंकृत केले होते. देव लवकरात लवकर स्वतःहून चालू शकेल अशी तिची मनापासून इच्छा होती, कारण त्याचे उपचार चांगले सुरू होते आणि श्रीदेव अविश्वसनीयपणे पाठिंबा देत होते. त्यांच्या आवडी एकत्र आल्या होत्या आणि कदाचित म्हणूनच आज ती त्याला त्याच्या पायावर उभे पाहू शकली आणि गालातल्या गालात हसली. तिने तिच्या डोळ्यातील ओलावा पुसला, जो अचानक दिसला होता. ती त्याच्या जवळ जाताच त्याने हातावर इशारा केला. त्याने तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले आणि ती तिथेच उभी राहिली आणि त्याला काय करायचे आहे याचा विचार करत होती. पण त्याने एक पाऊल पुढे टाकताच तिला असे वाटले की कोणीतरी तिचे हृदय मुठीत धरले आहे. त्याची पावले अनियमित होती आणि तो घामाने डबडबला होता, कारण त्याचे पाय कदाचित त्याच्या शरीराचे वजन पेलू शकत नव्हते. पण तो काय करणार होता कुणास ठाऊक. एक पाऊल टाकल्यानंतर तो दुसरे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असताना अडखळला. तो जमिनीवर पडण्यापूर्वी आणि त्याचे सर्व प्रयत्न वाया जाण्यापूर्वी ती वेगाने पुढे गेली आणि त्याच्या शरीराचे वजन स्वतःवर घेतले. जमिनीवर पडली. तो तिच्यावर पडला होता. त्याच्या हृदयाचे ठोके एकमेकांवर आदळले आणि इतका गोंधळ झाला की तो आवाज कानात घुमू लागला. आर्याचे गाल अनावश्यक लाजेने लाल होऊ लागले. देवने थोडे डोके वर करून तिच्याकडे पाहिले. जेव्हा त्याने तिचे सौंदर्य बाहेर डोकावताना पाहिले तेव्हा त्याने लगेच आपली नजर वळवली. हे सर्व इतके अचानक घडले होते की दोघेही काही क्षण आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते. आता तिला त्याला कसे उचलायचे हे समजतच नव्हते, कारण त्याने तिचे संपूर्ण वजन या नाजूक शरीरावर टाकले होते. तिच्या फासळ्या तुटल्या आधीच ती बळी ठरली होती, पण आर्याने तिची सर्व शक्ती वापरून त्याला तिच्यापासून दूर नेले आणि जवळच्या गादीवर टाकले. मोठ्या कष्टाने तिने तिचे तुटलेले शरीर गोळा केले आणि त्याच्याकडे रागाने पाहिले. "तुझे शरीर दुरुस्त करण्यासाठी मी माझी हाडे मोडेन. तुला पळण्याची इतकी घाई का आहे? तू थोडा धीर का धरू शकत नाहीस? जर तुला काही झाले तर माझे सर्व कष्ट वाया जातील." काही कारणास्तव तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. तिला कोणत्या त्रासातून जावे लागत आहे हे समजू शकले नाही, पण ती तिथेच उभी राहिली. तिला तिथे उभे राहून स्वतःचा देखावा करायचा नव्हता, म्हणून ती बाहेर पळून गेली. त्याच्यापासून दूर जाताना तिला पहिल्यांदाच जाणवले की ती त्याच्या किती जवळ आली आहे. कदाचित म्हणूनच तिचे अश्रू वाहत होते आणि ते चालूच होते. प्रत्येक दृश्य अस्पष्ट होते. ती घराबाहेर अनवाणी चालत होती, धावत होती. दररोज ती देव त्याच्या खूप जवळ येत असे, पण तिच्या भावना आजच्यासारख्या तीव्र कधीच नव्हत्या, कारण ती एक अतिशय कमकुवत मनाची मुलगी होती. बाहेरून ती कितीही मजबूत दिसत असली तरी तिच्या हृदयात खोलवर कुठेतरी एका कोपऱ्यात एक ढोल वाजू लागला, जो प्रेमात पडल्यावर जाणवला जातो. आणि तिला त्याची जाणीव होत नव्हती. तिच्या अपार्टमेंटमध्ये परतल्यानंतर तिने स्वतःने तिच्या खोलीत कोंडून घेतले, पण तिच्या आत अचानक उठलेला गोंधळ इतका जोरदार होता की तो दाबता येत नव्हता. तिला आठवू लागले की ती कधी इतक्या जोरात रडली होती. कदाचित जेव्हा तिच्या दुर्दैवाबद्दल तिचे टोमणे मारण्यात आले होते, किंवा जेव्हा तिच्या काळ्या नशिबामुळे, काळ्या रंगामुळे आणि दुर्दैवामुळे तिच्या 5व्या लग्नाची मिरवणूक तिच्या दारापर्यंत पोहोचू शकली नव्हती. आज ती सर्व दुःखे पुन्हा ताजी झाली होती, कारण ती पुन्हा एकदा एका कमकुवत क्षणांच्या जाळ्यात अडकली होती. वर्षानुवर्षे स्वतःला बळकट करण्याचे नाटक संपले होते, कारण आर्या अजूनही पूर्वीसारखीच कमकुवत होती. पुन्हा एकदा तिच्या भावनांना बळी पडणार होती. देव आव्हानाने तिच्या हृदयातील पोकळी भरून टाकली होती आणि तिला धडधडण्याचे कारण दिले होते. तरीही तिला चांगलेच माहीत होते की ती त्याच्या लायक नाही. तो बरा होताच तो तिला पूर्णपणे विसरून जाईल. 3-4 दिवसांपासून ती रुग्णालयात गेली नव्हती.
किंवा देवकडे पाहिलेही नव्हते. तिने तिचा मोबाईल फोनही बंद केला होता. ती सध्या त्याला तोंड देऊ शकत नव्हती, कारण त्याने तिला दिलेली पहिली अट म्हणजे तिच्या भावना तिच्या व्यवसायात कधीही आणू नयेत आणि तो इतर मुलींपेक्षा कठोर असायला हव्या, कारण मुली खूप कमकुवत मनाच्या असतात. पुरुषांना त्यांच्या भावना, त्यांचे सर्वस्व देण्यास नेहमीच तयार असतात आणि आर्याने त्याला कसे योग्य उत्तर दिले होते. मग तू हे देखील लक्षात ठेवायला हवेस की मी त्या मुलींपैकी नाही, कारण माझ्या भावना आणि माझे हृदय खूप पूर्वीपासून मृदू झाले आहे आणि मी त्यांना भारतात पुरले आहे. आता जेव्हा ती मोठ्याने म्हणते, जर त्या दडलेल्या भावना पुन्हा एकदा खवळू लागल्या तर तो काय विचार करेल? असो, आर्या आणि तो एकमेकांशी जुळणारे नव्हते. ती एक सामान्य मुलगी होती जिचा रंग काळा होता आणि तो एक अविश्वसनीय देखणा होता आणि त्याचे व्यक्तिमत्व तिच्या आवाक्याबाहेर होते. ती पुन्हा रडली. दाराची बेल अनेक वेळा वाजली आणि नंतर वाजणे थांबले. पण तिने दार उघडले नव्हते. तिला प्रथम तिच्या हृदयाचे दरवाजे बंद करायचे होते आणि नंतरच दुसरा कोणताही दरवाजा उघडायचा होता. शेवटी कंटाळून ती तिच्या अपार्टमेंटमधून निघून गेली आणि काही दिवसांसाठी दुसऱ्या शहरात गेली. कारण तिच्या भावना कोणापासूनही लपवून ठेवायचा तिचा स्वभाव होता. पण कदाचित तिच्या सर्व योजना अपूर्ण राहिल्या, कारण ती प्रेमापासून पळत होती. तो अचानक तिच्यासमोर उभा राहिला आणि ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिच्यासमोर उभा होता. पूर्ण त्याच्या पायांवर त्याचे डोळे बेलगाम पश्चातापाने भरलेले होते. जणू काही त्याला तिच्याकडून अशा क्रूरतेची अपेक्षा नव्हतीच. तिची नजर त्याच्या पायावर होती, जे जमिनीवर घट्ट रोवलेले होते. असे वाटत होते की ते डोळे पुन्हा अश्रू ढाळतील. त्याला स्वतःला रोखता आले नाही. "मिस आर्या, तुम्हाला वाटले होते की तुम्ही मला मध्येच सोडून द्याल आणि मी माझे उर्वरित आयुष्य त्या व्हील चेअरवर पडून घालवील, पण तुम्ही मला ओळखतच नाही. मी देव आहे, जो कधी-कधी अजिंक्यतेवरही विजय मिळवू शकतो." तो हे शब्द तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिने आजूबाजूला पाहिले आणि तो काय इशारा करत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग मोठ्या कष्टाने तिने स्वतःला नियंत्रित केले आणि "अभिनंदन. मी तुमच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करते. मला आनंद आहे की तुम्ही पुन्हा एकदा परिपूर्ण व्यक्ती झाला आहात. तुम्हाला कदाचित आता माझी गरज भासणार नाही, म्हणून मी निघते." ती मागे वळून निघून जाण्यापूर्वीच त्याने तिचा हात धरला आणि तिला त्याच्यासमोर उभे केले. त्याच्या स्पर्शाने इतकी तळमळ आणि तीव्रता होती की ती काही क्षण तिथेच उभी राहिली. ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. तो काही क्षण तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिला. मग तो म्हणाला, "तुला माहीत आहे का, तुझी समस्या काय आहे? तुझे डोळे. तीच सर्वात मोठी समस्या आहे." तो मागे वळून तिच्या जवळ परत आला. आर्या असहाय्यपणे म्हणाली, "माझ्या डोळ्यांनी आता काय केले आहे?" तो म्हणाला, "जी गुपिते तू मला सांगायला तयार नाहीस आणि अज्ञानी राहावे म्हणून इकडे-तिकडे धावून स्वतःला थकवत आहेस, ती तुझे डोळे मला सर्व काही सांगत आहे. मी तुझे डोळे वाचू शकतो. म्हणून आता लपवण्याची गरजच नाही." आणि ती पूर्णपणे हादरली. त्याला कळले असेल का, ती स्वतःच्या डोळ्यात लाजेने तुटू लागली. कारण कदाचित तिने तिच्या साधन संपत्ती आणि दर्जाच्या पलीकडे स्वप्ने पाहिली होती. ती तिच्या मनातले व्यक्त करू शकण्याआधीच आणि तिच्या भावनांनी तिच्या व्यवसायात अडथळा आणण्याबद्दल माफी मागण्याआधीच त्याने तिचे दोन्ही हात धरले आणि अंगठ्याने त्याला स्पर्श करत म्हटले, "तुला माहीत आहे का, मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी माझी व्हील चेअर मागे का ढकलली आणि तू जमिनीवर खाली का पडलीस?" त्याला अचानक तिचा अपमान आढळला. "मी पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात पाहिले तेव्हा मला भीती वाटली, कारण मला वाटले की मजबूत दिसणे सोपे नाही. पहिल्याच नजरेत मी तुझ्या प्रेमात पडलो. मला तुला नेहमीच माझ्यासोबत ठेवायचे होते, पण माझ्या भावना व्यक्त करण्यात मी थोडासा अनाडी आहे. त्या दिवशी तू माझ्या घरातून पळून गेलीस तेव्हा मला पुन्हा एकदा माझा जीव गमावल्यासारखे वाटले. पण यावेळी मला माझा जीव आणि त्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करतो, त्याला गमावण्याचा विचारही सहन होत नव्हता. कारण मला गमावण्याचे दुःख चांगलेच माहीत आहे आणि तो सहन करणे मला सहन होत नव्हते. म्हणून मला प्रथम माझ्या कमकुवतपणावर मात करायची होती, माझ्या पूर्ण क्षमतेने उभे राहायचे होते आणि नंतर तुझ्या समोर यायचे होते. मी तुला प्रपोज करायचे होते." असे म्हणत त्याने खिशातून एक अंगठी काढली आणि तिचे मत न विचारता तिच्या बोटात घातली. कदाचित त्याने तिच्या डोळ्यात जे काही आहे ते सांगण्यात ती घाबरत होती, ते सर्व वाचले असेल, म्हणून त्याने आर्याच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि आर्याचे काळेभोर हात त्याच्या पांढऱ्या हातात थरथर कापत होते. आता तिच्या रंगाबद्दलची न्यूनगंडाची भावना नाहीशी झाली आणि ती ओल्या, हसऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली, कारण त्याने तिला स्वतःला स्पष्ट करण्याची संधी दिली नव्हती. 5 वेळा नाकारलेली मुलगी एका पूर्ण मानवाच्या समोर उभी होती आणि आर्याच्या स्वतःच्या कमतरता, ज्या तिने स्वतःवर लादल्या होत्या, त्या त्याच्या सहवासात वितळल्या होत्या.
तसे माझ्या मनात एक प्रश्न येत आहे. मी विचारले तर तुम्हाला हरकत असेल का? तो आता खोडसाळपणे हसत होता. आर्या तिचे ओले डोळे पुसत होती. मी विचारत होतो की लग्नाच्या रात्री जेव्हा मी तुझ्या जवळ येईल, आपल्या शेवटच्या भेटीत जितकी जवळ होते ते जेव्हा मी चुकून तुझ्यावर पडलो होतो, तेव्हा तू त्यावेळी सारखी लाल टोमॅटो होशील का? हे बोलत असताना जो इतका वेळ आपल्या हास्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तो अचानक हसू लागला आणि तो क्षण आर्याला आठवला. आर्या पुन्हा लाजू लागली आणि लाजून त्याच्या छातीत आश्रय शोधत होती आणि त्याने त्याचे हात तिच्या भोवती गुंडाळले होते आणि तिला आपल्या छातीशी मिठी मारत होते. तिच्या कपाळावर ओठ ठेवले होते आणि त्याने तिला त्याच्या प्रेमाचा पहिला स्पर्श दिला होता आणि ते त्यांच्या नवीन गतव्यवस्थानाकडे वाटचाल करत होते. आर्याचा हात देवच्या हातात होता आणि देवने घातलेला रत्न तिच्या बोटावर चमकत होता, अगदी त्याच्या आयुष्यासारखाच.